दिव्यांगांचा 5% निधी वाटप केला जात नाही. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी आदी मागणीसाठी सातारा येथे दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले. या आंदोलनात अध्यक्ष अजय पवार, शैलेंद्र बोर्डे, अमोल भातुसे, अमोल निकम, संजय प्रकाशे, शांताराम देवरे, दिलकुश गायकवाड, बाळासाहेब रेवले, प्रशांत बगले, गणेश किरदत्त, संतोष भोसले, पांडुरंग शेलार, चंद्रकांत निंबाळकर, संजय भाऊ, हरिभाऊ साळुंखे, भोराडे काका, दशरथ लोखंडे, सागर सरडे, महेश चव्हाण, लतिका जगताप, शोभा मोरे, श्रीमती ओंबळे, माधवी भोसले आदी सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संविधानाच्या मार्गाने आमचे दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे आज आम्ही आंदोलन करत आहे. दिव्यांगांच्या इतक्या अडचणी आहेत की त्या सोडवल्या जात नाही. साध्या आमच्या 5% निधी संजय गांधी कमिटी स्थापन केल्या नाहीत. यामुळे आम्ही पालकमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करणार होतो, पण पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आम्हाला जबरदस्तीनं उचलायचा प्रयत्न केला. आम्ही तर म्हणतो उचलू नका, फाशी द्या आम्हाला, फाशी जायला तयार आहे आम्ही. कारण हे आमचा हक्क मागायचा नाही तर काय करायचा, संवेदनानं आम्ही हाक मारतोय. आज आम्ही एखाद्या ऑफिसला रांगत जावं लागते, ही अवस्था आहे आमच्या सगळ्या ऑफिसला. तिथं रॅम्प नाही, व्हीलचेअर नाही. ही जर आम्ही मागणी करत असलो आणि होत नसली तर आम्ही जगायचं कसं? त्यापेक्षा आम्हाला फाशी द्यावी, या सरकारनं, या देवाभाऊनं आम्हाला फाशी द्यावी एवढीच विनंती करतो. नमस्कार. आज संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही जे आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला काही कारणास्तव आम्ही तिथं करू शकलो नाही आणि इथं आम्ही कलेक्टर ऑफिसच्या गेटवर त्यांचा जाहीर निषेध करतोय. पालकमंत्र्यांनी आजपर्यंत जी कामं केली, 2 टर्म त्यांनी पालकमंत्री होते. पालक म्हणजे काय, एखाद्या मुलाचा बाप असतो आणि मुलाची काय कर्तव्य असतात हे अजून त्यांना माहितच नाही. नुसतं तापा घेऊन तिकडून भोंगा आणि तिकडून भोंगा आणि सायरस लावून भोंगा पळायचं, हे नाही ना काम त्याचं. साधी जिल्हा परिषदला संजय गांधीची कमिटी स्थापन केली नाही आणि आमदार खासदार निधी त्याची बी काय चौकशी केली नाही. म्हणजे काय पालक असून काय फायदा? पालकमंत्री बिन कामाचे पालकमंत्री असला पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. एक परत आमचं महाराज परवडलं, शिवेंद्र बाबा यांनी खूप कामं केली. ते काय का असताना महाराजांचा आम्हाला म्हणजे पाठिंबा आहे, फुल त्यांनी कामं केलेले आहेत. आत्ताच त्यांनी नाही म्हणता 80 ते 50 गाड्या त्यांनी वाटप केली. आता जस्ट इलेक्ट्रिक बाईक अपंगांना इलेक्ट्रिक बाईक त्यांनी वाटप केली. पण ह्या पालकमंत्री असून काय फायदा? नुसतंच बोंबलायचं वय. दिव्यांग रस्त्यावर येतात आमच्यासाठी, आमच्या गरजाच पूर्ण होत नाहीत. आज मी बघा 2 महिने झाले अपंगाच्या पेन्शन नाही. त्या आमदार खासदारच्या पेन्शन कशाला पाहिजे त्यांना? आज 14 तारीख आहे तरी आमच्या अजून पेन्शन जमा झाली नाही. 5-6 तारखेला पेन्शन जमा होती. दिव्यांग बांधव काही बांधव पेन्शन जगतो आमचा, तरी पेन्शन जमा केली नाही. आमदार खासदारला कशाला पाहिजे एवढं निधी? एवढं बोलून मी 2 शब्द थांबतो. जय हिंद. मी शोभा मोरे बोलते की आज आंबेडकर जयंती निमित्त आम्ही इथं पालकमंत्र्यांच्या इथं निवेदन करायला आलो होतो. तर पाटण तालुक्यातील कुणाला निधी मिळत नाही, आधार कार्ड निघत नाही, तर काय करायचं? युनिआयडी कार्ड मिळत नाही, त्या लोकांनी काय करायचं? तर त्यांच्याच जिल्ह्यातल्या लोकांना एवढा त्रास होते, तर मग पालकमंत्री का त्याची सोय करत नाही? पाटण तालुक्यातील तलाट्यांनाच निधी, अपंग लोक किती आहेत तेच माहिती नाही, तर ते निधी कोणाला देणार? पालकमंत्र्यांना तर त्यातलं काहीच माहिती नाही. ते पालकमंत्री असून काही उपयोग नाही त्यांचा सुद्धा, त्यांच्या तालुक्यात सुद्धा काही नाही. विजयनगर माझं गाव, अजून मला 5% निधी भेटलं नाही. मी काय करावं? ग्रामपंचायत विजयनगर विचारलं तर ग्रामपंचायत विजयनगर अजून 5% निधी आला नाही. याला महेश शिंदे जबाबदार आहे. याला महेश शिंदे जबाबदार आहे. आम्ही काय करावं? आम्ही, माझी बहीण अपंग आहे 9%. आम्ही जगावं कसं? आमच्या 2 अपंग आहेत. आम्ही बघावं कोणाकडे? काय करावं? माझी बहीण गरीब बसून आहे, तिला काय जमत नाही, तिला दिसत नाही, चालतं पेत नाही. मी एकटा काय? नमस्कार, मी अमोल प्रकाश निकम. प्रथमतः आपल्या संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमच्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीनं विनम्र अभिवादन.
आम्ही आज विविध दिव्यांगाच्या मागण्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांच्या दारात आत्मदहन करणार होतो, पण काही पोलिसांच्या कारणास्तव आम्ही तिथून कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर आलो आहे, पालकमंत्र्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आलो आहे. आमच्या दिव्यांग बांधवांच्या अशा असंख्य मागण्या आहेत, त्या सगळ्या फक्त कागदावर आहेत. दिव्यांगांच्या मागण्या पालकमंत्र्यांनी आतापर्यंत कुठं मंजूर केल्याच नाहीत. त्यांच्या पाटण तालुक्यात जो डोंगरी महोत्सव घेतला तो घेण्याऐवजी जर एखादा मोठा दिव्यांग महोत्सव घेतला असता, आपल्या दारी शासन घरी जो केला तो पूर्णपणे फ्लॉप गेला. जसं आता तुम्ही जर पालकमंत्री साहेब तुम्ही जर दिव्यांग चांगल्या सर्व सक्षम माणसांना 10,000 रुपये वाटताय रस्त्याने चालताना मुलांना, तसं दिव्यांग बांधवांना जर तुम्ही 10,000 रुपये दिले, एक गाडी जरी दिली तर दिव्यांगाचं तुम्हाला आशीर्वाद लागेल. तुम्ही आजपर्यंत जो दिव्यांगांचा काम केलं आहे त्याच्या पुढे तुम्ही दिव्यांगांचा कसं कुठंतरी तळतळ तुमच्यासाठी लागेल आणि भविष्यात पण तुम्ही पालकमंत्री व्हाल की तुमच्यासाठी दिव्यांगाकडून एक आशीर्वाद मिळेल. पण तुम्ही आतापर्यंत तसं केलं नाही, त्यामुळे तुम्हाला दिव्यांगाचा तळतळ लागणार आहे. कारण की तुम्ही आजपर्यंत दिव्यांग बांधवांच्या योजना ह्या फक्त कागदावर ठेवल्या आहेत. तुमच्या शासनाच्या तलाट्याला जर गावचा तुम्हाला दिव्यांग माहित नसेल तर तुम्ही काय शासन तुम्ही काय त्या दिव्यांगाचा विकास करणार. एखाद्या तलाट्याचा जर आम्हाला फोन येत असेल की तुमच्या गावात दिव्यांग किती आहेत तर आम्ही सांगायचं का त्यांना दिव्यांग किती आहेत. मग तुम्ही शासन आपल्या दारी जो सर्वे केला तो का तुम्ही फक्त कागदोपत्री केला का? स्वतःसाठी विधान भवनाच्या बाहेर आंदोलन आणि ज्यावेळेस तुमच्या वेळ आली कणगळी मोडली त्यावेळेस अहो दिव्यांगांच्या तर अशा किती कणगळ्या मोडल्यात, चारी बाजूने कणगळे मोडल्यात, आत्मा पाहिल्यात. 10,000 कणगळ्या दिव्यांगांच्या नसत्यात तर त्या दिव्यांगांनी कसं जगायचं. तुम्ही स्वतःसाठी स्वतःची कणगळी मोडली त्यावेळेस तुम्ही विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस तुमचं शासन जागर मंत्रालय स्वतः जागा झाला. दिव्यांग बांधवांनी कधी जागा व्हायचं सांगा तुम्ही मला पालकमंत्री महोदय. माझी तुमच्याकडे एक मागणी आहे, कळकळीची विनंती आहे की तुम्ही दिव्यांग बांधवांना थोडस कुठंतरी चांगलं काम करण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी चांगली समिती स्थापन करा, चांगले दिव्यांग बांधव निवडा. आणि ही नम्र विनंती आहे पालकमंत्री साहेब, आम्ही एवढ्या आंदोलनावर शांत बसणार नाही. भविष्यात आम्ही एवढं ह्याच्यापेक्षा उघडं आंदोलन करणार. पुन्हा तुम्ही म्हणू नका की आधी सांगितलं नाही, पोलीस प्रशासन पण आमच्या बरोबर ऐकतंय. त्यामुळे भविष्यात आम्ही एवढं मोठं उग्र आंदोलन करू त्यावेळेस 10,000 दिव्यांग आणणार. आणि कुठं आणणार कसे आणणार हे तुम्हाला न सांगता आम्ही आंदोलन करणार. कारण की निवेदनचं तुमच्याकडे ढीग लागलाय, त्यामुळे निवेदन देऊन उपयोग नाही.